पहिला शमूएल अध्याय 31। पलिष्टी इस्रायेलांशी लढले, तेव्हा इस्रायल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोआ डोंगरात घायाळ होऊन पडले। पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा पाठलाग निकराने करून शौलाचे पुत्र योनाथान, अबिनादाब व मल्कीशुआ यास वधिले। शौलाशी निकराची लढाई झाली, तिरंदाजांनी त्यास गाठिले, त्यांच्यामुळे तो फार हैराण झाला। तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकास म्हणाला, आपली तलवार उपसून मला भोसक, तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील। पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना, तो फार घाबरला होता। तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला। शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून त्याचबरोबर मेला। या प्रकारे शौल, त्याचे 3 पुत्र, त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व लोक एकाच दिवशी एकदम मृत्यू पावले। खोऱ्यांच्या पलीकडे आणि यार्देनेच्या पलीकडे जे इस्रायल लोक होते, त्यांनी पाहिले की इस्रायल लोक पळाले आहेत आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत। तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यात जाऊन राहिले। दुसऱ्या दिवशी मारलेल्या लोकांना नागविण्यास पलिष्टी आले। तेव्हा शौल व त्याचे 3 पुत्र गिलबोआ डोंगरात पडलेले त्यास आढळले। तेव्हा त्यांनी शौलाचे शिर छेदिले, त्याची हत्यारे लुटिली आणि आपल्या देशात सर्वत्र जासूस पाठवून त्यांच्या देवळात व लोकात हे वर्तमान पसरविले। त्यांनी त्याची हत्यारे अष्टारोथ देवीच्या मंदिरात ठेवली व त्याचे धड बेथ शानच्या गावकुसास टांगिले। पलिष्ट्यांनी शौलाचे काय केले ते याबेश गिलादाच्या रहिवाशांनी ऐकले। तेव्हा तेथले सर्व शूरवीर निघाले आणि रातोरात जाऊन त्यांनी शौल व त्याचे पुत्र यांची प्रेते बेथ शानाच्या गावकुसावरून काढून याबेश येथे आणली व दहन केली। त्यांनी त्यांच्या अस्थी याबेशात चिंचेच्या झाडाखाली नेऊन पुरिल्या आणि 7 दिवस उपास केला।